श्री दत्तात्रेयांनी केलेल्या 24 गुरूंपैकी एक म्हणजे समुद्र. परोपकार हा गुण श्री दत्तात्रेय समुद्राकडून घेतात. समुद्र अखंड प्रवाही, सदैव खळाळतात. मूलतः मनुष्य स्वभाव हा सुख उपभोगणे, सुखासाठी धडपड करणे, मिळणारे सुख हे आपल्या वाटाला कसे जास्त येईल अशा प्रयत्नात मनुष्य असतो. त्यासाठी काही जण कोणत्याही थराला जायची तयारी ठेवतात. तसेच दुःख झाले की लगेचच दुःखी होणे, त्याने सैरभैर होणं, त्रागा करणं, अदळापट करणं, चिडचिड करणं हे आपण सगळेच जण करत असतो. या सगळ्यामध्ये आपल्या हातून अनंत बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात. आपसूक त्याचे परिणाम सोयीस्कररित्या आपण विसरतो आणि आलेल्या प्रसंगाला सामोरे जाताना इतरांना दोष देतो. समुद्र जितके सहन करता येईल तितके सहन करतो. इतरांना मीठ, खनिजे, मासे, शंख, शिंपले, मोती अशा अनेक मौल्यवान गोष्टी आपल्याला समुद्रापासून मिळतात. तसे आपणही इतरांना देते झाले पाहिजे असे श्री दत्तात्रेयांना सांगायचे आहे. श्री गुरुदेव दत्त. पुढील भागात पाहूयात पतंग